मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ह्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरती मराठा नेते मनोज जरांगे यांचा शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे, आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे। असं असताना मी आता मुंबईचा जो महत्त्वाचा रस्ता आहे माझ्या बघू शकता, हे मुंबईचं रेल्वे हेडक्वार्टर सीएसटी स्टेशन आहे। आपल्या मागे बघू शकता मुंबई महापालिकेचं मुख्य कार्यालय आहे, हे पूर्णपणे ठप्प आहे। इकडचे जे वाहतूक गेल्या 2 दिवसापासून पूर्णपणे ठप्प झालेले आहे। मुंबईमध्ये पूर्णपणे गणपती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली असं असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीआरपीचे जवान आहेत, ते मागवले दंगलग्रस्त जवान आहे ते आहेत। मुंबईमध्ये जे पोलीस आहे त्या पोलिसांचे जे सुट्ट्या आहे ते सुद्धा रद्द करण्यात आला आहे। अत्यंत सध्या बिकट परिस्थिती आहे सध्या मुंबईवरती झालेली आहे। मुंबई थांबल्यावरही झालेली आहे। माझ्यासोबत काही आंदोलक आहे। बाबांनो, काय बोलाल तुम्ही? कुठून आलात? बरोबर आहे, गंगाखेड तालुका। आज दुसऱ्या दिवसाचा आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, काय बोलाल? सर आपण बघू शकता ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्सलाही जाण्यासाठी सध्या जागा भेटत नाही। मात्र ह्या आंदोलकांनी आता त्यांना ती जागा करून दिलेली आहे। मोठ्या वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक रुग्णवाही असो सर्वसामान्य आहे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। माझ्यासोबत काही आंदोलक सुद्धा आहे। बाबा काय बोला, कुठून आला तुम्ही? नांदेड। आज कसं आंदोलन, तुम्हाला जर आरक्षणाबद्दल काय बोलाल? साहेब जे म्हणतील ते निर्णय आमचा। दादा म्हणून भेटणार नाही तर काय उपाशी राहू, तडपडू। आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही हलणार नाही। आम्ही सगळं स्वयंपाक वगैरे सगळं हाताने बनवून खातो। आमच्याकडे 15 दिवसाचं सध्या तयारीमध्येच आम्ही आलेलो होतो। 15 नाही 1 महिन्यासाठी आम्ही तयारीत आलेलो आहेत। आम्ही कोणालाही झुकणार नाही, तर झुकणार बी नाहीत, कारण की आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये। ओबीसी मधून तुम्हाला आरक्षण मधून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणारच नाहीत। कसं बोला, कुठून आलात तुम्ही? धाराशिव येडशी। तुम्हाला आरक्षण भेटेल नक्की भेटेल। दादा आहेत म्हणून भेटेल। आम्ही नाही भेटलं तर काय कराल? नाही, आम्ही दादा जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही काय बोलाल? पाटील म्हणतील तसं, नाही भेटलं तर पाटील म्हणले हे करा तर तसं करायचं। ते शब्द आणतील, पाटलांना जे आदेश देतील ते आदेश पाळला जाईल। पण आरक्षण भेटेल साहेब। फडणवीस साहेब हुशार आहेत, हुशार माणूस आहे। मुंबई थांबलेली आहे। मुंबईमध्ये सध्या गणेश उत्सव सुरू आहे, त्याच्यामुळे गणेश भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वाशीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। असं असताना आपण काय बोलाल? काय सर, मुंबई थांबलेली आहे, तसेच आमचे शेतीबाडीतले काही कामही थांबलेली, ते सोडून आम्ही आमच्या गरजेसाठी इथं आलात। तुम्हाला आमच्या ग्राउंड लेवलच्या शेतीतल्या अडचणी समजायल्यात का? शेतीतल्या अडचणी आमच्या समजायल्यात का? आज आमच्या बैलाला वैरण टाकायला, पाणी पाजवायला, फवारायला, खतबी टाकायला माणूस नाही। ते कामधंदे सोडून गरीब मराठी आम्ही इथं आमच्या हक्काच्या मागणीसाठी इथं आलात। आमची ही अडचण तुम्हाला दिसत नाही। मुंबई थांबलेली दिसायली तुम्हाला, मुंबई थांबलेली दिसते, पण आमच्या अडचणी दिसणार का तुम्हाला? आज आमचं लहान लेकरू 5 वर्षाचं बैलाला वैरण काढी करायला मी इथं आलोय। 5 वर्षाचा मुलगा, 5-7 वर्षाचा मुलगा सर माझा बैलाला वैरण काढी करतोय। बायको आणि लेकरू दोन्ही मिळून शेण काढतात। शेतातले काम लेकर बाळ आमचे करायलेत। आम्ही इथं आलो तर आमच्या हक्काच्या मागणीसाठी। आमची अडचण समजून घ्या। तुमची अडचण आम्हाला दिसायली, पण आमची गावातली अडचण तुम्हाला दिसायली का? एकदा कॅमेरे आमच्या गावाकडे वळवा, तुम्हाला आमची तिथली अडचण दिसेल। तुम्हाला हे दिसायले आमच्या गावातली अडचणी दिसायली। मुंबई ही मोठी आर्थिक स्थिती आहे, त्याच्यामुळे मुंबई कुठेतरी थांबलेली आहे। असं असताना हे जे शेतकरी जे राज्याच्या कोण्यातून घराघरातून हे आलेले मराठा बांधव शेतकरी आहे आंदोलन, यांचंही म्हणणं आहे तुम्ही आमच्याही समस्या पहा। शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, पॉप्युलर मराठी, मुंबई। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे
सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.